एवढ्या वेदना खरंय, कारण की आहे ना आपल्याला नुसतं भाजलं ना तरी आपल्याला किती वेदना होतात। छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्यासाठी आणि धर्मासाठी काय काय केलंय ना आपल्याला वेगळं सांगायची गरज नाही। म्हणजे एवढं सगळं फक्त धर्मासाठी। आपल्यावरून जर विचार केला ना, आपल्याला कुठं काहीतरी भाजलं किंवा आपल्याला कुठं काही लागलं तर आपण कसं असं वेदना कशा वेदना होतात आपल्याला। वेदना छत्रपती संभाजी महाराजांनी सहन केलेल्या आपल्यासाठी, याची जाणीव आपल्याला थोडी तरी झाली ना तरी खूप आहे। जाऊ दे, आपण वळूया पिक्चरकडे। ऍक्च्युअली मी छत्रपती संभाजी महाराज हा चित्रपट बघून आलेलो आणि पिक्चर उत्कृष्ट झालाय। म्हणजे प्रत्येक मराठी माणसाने पिक्चर बघावा हा। मी तर अशी कळकळीची विनंती करेन सगळ्यांना की हा पिक्चर तुम्ही थिएटरमध्ये जाऊनच बघा। 10 वर्षांचा पिक्चर रिलीज होतोय, पण सगळ्यांनी फॅमिलीला घेऊन जाऊन किंवा आपल्या जी नवीन पिढी चालू आहे आता त्या नवीन पिढीला ना छत्रपती संभाजी महाराज काय होते ना हे दाखवायला हा पिक्चर खरंच घेऊन जावा। उत्कृष्ट ऍक्टिंग सगळ्यांची, उत्कृष्ट परफॉर्मन्स आणि डायरेक्शन आणि स्टोरी लाईन। स्टोरी सगळ्यांना माहिती, पण ती दाखवायची धमक आहे ना ह्या डायरेक्टरनी केली आहे। म्हणून हा 10 वर्ष लांबलेला पिक्चर। आणि काही काही सीन मला असं वाटतं की काही सीन कट झाले पिक्चर मधले, काहीतरी मुद्द्यावरनं वाद होतील म्हणून ते सीन कट केलेत पिक्चर मधून। पण काय हरकत नाही, पण आपल्याला पूर्ण जीवन कथा छत्रपती संभाजी महाराजांची बघायला भेटते ह्या पिक्चरद्वारे। तर मी तर सगळ्यांना रेकमेंड करेन की हा पिक्चर जाऊन बघा तुम्ही। थोडीफार त्रुटी आहे त्या पिक्चरमध्ये की थोडंसं कॅमेरा वर्क जरा गणलं या, म्हणजे असं वाटत नाही की आपण पिक्चर बघतोय, पण साईडला ठेवलं किंवा बाकीच्या गोष्टी म्हणजे कलर्स मध्ये जास्त इफेक्ट नाही पडत आहे किंवा व्हीएफएक्स मध्ये जास्त इफेक्ट नाहीये पिक्चरमध्ये, पण ते जर साईडला ठेवलं ना आपण तर पिक्चर उत्कृष्ट बनलाय। आणि सगळ्यांना रेकमेंड करीन, मराठी माणसाला जास्त रेकमेंड करेन की हा पिक्चर तुम्ही बघितला नाही तर मग काय बघितलं। हा उत्कृष्ट पिक्चर आलाय। माहिती मला की 5 चित्रपट रिलीज झालेत, पण आहे ना हा सगळ्यात वरचंच ठरणार आहे पिक्चर। मी तर काय बोलणार आहे पिक्चर बद्दल, मी तर जास्त खूप सीन असे पण आहेत ना जेव्हा शेवट येतो अंगावरती काटा येतो आणि आपल्याला आतून राग येतो, रडायला येतं, सगळे इमोशनल एक साथ होतात। नाही माहिती पडत काय होतं ते, पण मी तर म्हणतो की तुम्ही पिक्चर बघायला जावा तो। आणि जर पिक्चर बघून झाला असेल तुम्ही मला कमेंट करून सांगा की तुम्हाला कसा वाटला पिक्चर। आणि असंच काहीतरी अजून व्हिडिओ येतील आपल्या चॅनलवरती। तोपर्यंत चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटू आपण एका नवीन व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत बाय।